माझं नाव दुर्गा सुनील शेवाळे. मी उरुळी कांचन सरतोपाडीवरून आलेली आहे. तर मला सुरुवातीला म्हणजे मला एवढा त्रास होत होता ना, मला काहीच कळत नव्हतं कुठं जावं, कुठं काय करावं, कोणत्या डॉक्टरकडे जावं. कुणी सांगत होतं ऑपरेशन करू नका म्हणून, एवढं माहीत होतं ऑपरेशन करायचं नाही आहे आपल्याला म्हणून. तर काय करायचं. थेरपी घेतली आम्ही 1 महिना. मी एवढा त्रास होत होता ना मला, एवढा म्हणजे मी सांगू शकत नाही तो त्रास, मला किती त्रास होत होता. अक्षरशः मी रडत होते. म्हणजे हे पण रडत होते, हे रडायचे. माझा मुलगा तर आहे ना अक्षरशः नुसता पाहायचा आणि त्याला काही कळतच नव्हतं ना काय झालंय आईला. मी झोपून सारे बेडरूम मध्ये मी 3 महिने झोपून होते, सारखी झोपून. स्वयंपाक करता येत नव्हता, काहीच करता येत नव्हतं. हे म्हणायचे तू 2 टाइम जरी स्वयंपाक केला ना बस, एवढी चांगली झाली पाहिजे तू. थेरपी केली आम्ही 1 महिना, पण त्याने मला फक्त तात्पुरताच फरक पडला. पण ते दुसरा पाय दुखायला लागला. माझी एक साईडची कंबर दुखायला लागली, उजव्या साईडची. आधी डाव्या साईडची दुखत होती, नंतर उजव्या साईडची दुखायला लागली. एवढं दुखत होतं ना डायरेक्ट असं वाटत होतं तिथं काहीतरी असं ठोक मारतंय कोणीतरी, एवढं दुखत होतं. आणि मग जेवण नव्हतं करता येत. मेन म्हणजे मी झोपून जेवत होते, बेडवर झोपायची, झोपून जेवायची मी. एवढी कंडिशन माझी बेकार होती. मग असंच युट्यूबला बघायची, काहीतरी मिळेल आपल्याला उपाय, तर मिळेल कुठून तरी, काहीतरी मिळेल असं वाटायचं. मग मी सरांचे व्हिडिओ बघितले असेच, हाडवैद्य म्हणून सर आहे डॉक्टर, म्हणजे ऑपरेशन करायची गरज येत नाही, नीट होऊन जासाल तुम्ही एकदम मस्त. मग सरांची अपॉइंटमेंट घेतली आणि कुणालाही विचारलं नव्हतं. आम्ही आमच्या पर्सनल स्वतःच विचार केला आणि स्वतःच सरांची अपॉइंटमेंट घेतली. 2 डॉक्टरांची घेतली ती मेन म्हणजे आम्ही खरं. आणि मग या डॉक्टरांकडे आले. पहिली अपॉइंटमेंट ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे जाऊ आम्ही असं म्हटलं. पहिली अपॉइंटमेंट सरांची भेटली, आलो. सरांनी सांगितलं तुम्ही एकदम 9 ते 12 सेशन पर्यंत तुम्ही एकदम मस्त होणार आणि ठणठणीत होऊन जाणार म्हणे. आणि सेशन केलं पहिलं, तर पहिल्या सेशनमध्ये मला दुखतच होतं माझं. मला त्या दुखण्यामध्ये मला कळलंच नाही, पण पेन होत होता. 1-2 सेशन झाले, 3 सेशन झाले. 3 सेशन नंतर तर मला एकदम बसायला यायला लागलं. झोपून मी देवाची पूजा करत होते, अक्षरशः देव वाचन करत होते ना मी स्वामींचं, ते मी झोपून करायची. रोज स्वामीला म्हणायची मला बरं करा, मी तुमचं वाचन आहे ना, मी पारायण करते ना, बसून केलं पाहिजे ना, असं करा मला. खरंच देवानी सरांना पाठवलं आणि मी खरंच चांगली झाले. खरंच म्हणजे 4थ्या सेशन नंतर तर मी एकदम सगळे कामं व्यवस्थित करायला लागले. जिना चढ उतर करायला लागले. लोक म्हणायचे वाकू नको, असं बसायचं नाही, तसं नाही. सर म्हणले सगळी कामं करायची, सगळी. ते कामं नाही केली तर मग कसं होणार? कामं केली तर आम्हाला कळणार. तुम्ही कामं केल्यानंतर तुम्हाला कसं दुखतं काय, तुम्ही येऊन सांगसाल पुढच्या सेशनला. मी सगळी कामं केली, आता सगळी कामं करते. माझे 8 सेशन झाले. आणि सरांना न सांगता मी 4 वेळा गावाला जाऊन आले, ते पण शिर्डीला, आमचं गावाला 4 वेळेस जाऊन आले. आणि आत्ताही मला कोल्हापूरला जायचंय, तर मी आत्ताही सर म्हणजे जाऊ शकता तुम्ही मस्त. असा अनुभव सुरुवातीचा आमचा असा होता की आम्ही नॉर्मल रेग्युलर दवाखान्यात गेलो होतो. दवाखान्यात गेल्यानंतर बरेचशा लोकांनी आम्हाला असं सजेस्ट केलं की तुम्ही ऑपरेट करा, पण ऑपरेटवरती माझा विश्वास पूर्णपणे नाहीच आहे. आयुर्वेदिक ट्रीटमेंटने जे पूर्ण होईल त्याला मी पूर्ण हे करतो, पहिल्यांदा प्रेफरन्स देतो. मग असंच यूट्यूबवरती बघत विराज सरांचे व्हिडिओ बघितले आणि असं बरेचसे व्हिडिओ बघितल्यानंतर असं लक्षात आलं की हे पूर्णपणे 100% आयुर्वेदिक आहे. मग अशीच सुरुवात करत आलो. सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की होईल की नाही, पण कॉन्फिडन्स एवढा सरांनी दिला होता आम्हाला की नाही तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल. तर असं करत आता अशी कंडिशन आहे की ती सर्व कामे करते आणि आम्हाला म्हणजे 100% रिझल्ट मिळाला सरांकडून. म्हणजे खूपच चांगलं, खूपच असं वाटत नाही का